सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नम बुद्धाय, जय संविधान, जागा हो बहुजन. रात्रवैऱ्याचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. जर कुणी नवीन असेल तर प्लीज मला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि असेच काही दैनंदिन अनुभव या ठिकाणी मी अवघ्या 2 ते 3 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रहो, आज बघताय तुम्ही गॅस बंद झाला, सगळेच काही हळूहळू तेल साठा बंद होणार आहे, जो बाहेरून येणारा होता ते आपल्याला. आणि मित्र हो, अशा ह्या सर्व गोष्टी पाहता ह्या युद्धामध्ये फक्त आणि फक्त इथं फक्त सामान्य माणसाचा जीव जातोय, सामान्य माणूस फक्त या ठिकाणी मरतोय. परंतु याची आज झळ फक्त इथलच्या सर्वसामान्य नागरिकाला पोचते. याची हानी जर गॅस नाही भेटला तर लोक आज काय खाऊन जगतील. शहरामध्ये एवढ्या बोळीत हे असते, चूल तरी पेटवायची सोय आहे का? आणि चूल पेटवायची म्हणलं तर लाकडं तरी भेटतात का? मित्र, हा मोठा प्रश्न आहे. त्या ड्रम अमेरिकेचा त्यांनी जे काही केलं ते लहान लहान पोरांच्या बाबतीत व्हिडिओ बाहेर आले त्यांचे, आणि मग ते दाबाव कसं काय करावं कसं ह्याचीच संधी साधून आपलं त्यांनी घेण्यानं देण्याचं युद्ध चालू केलं. पण त्या युद्धामध्ये आता ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त मरतोय तो गरीब. मित्र हो, हे जे नेते पुढारी आहेत, ते मंत्री संत्री आहेत, यांच्या काही बापाचं जातंय का? यांच्या घरात भरपूर साठा करून ठेवलेला असेल. सामान्य माणूस कसा मारायचा आणि जनता कशी कमी करायची, हे हितलच्या सरकारांचं षडयंत्र चाललेलं आहे. बाकी काहीच नाही. हे सगळे बाहेरच्या देशामध्ये जाऊन बघून आले, संगनमताने आतून सगळा गमिनी कावा करतात, गोरगरिबाच्या पुढं वेगळंच मांडतात. गोरगरीब या ठिकाणी मरतोय, याचं यांना काही घेणं देणं नाही. काय मित्र, तुम्हाला जर खरंच पटत असेल ना, तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये तरी सांगायला विसरू नका. आज एवढी परिस्थिती वाईट, हॉटेल बंद राहणार. घरातला सिलेंडर जाऊन जाऊन किती जातो? 4-5 माणसं असली तरी 1 महिनाभर जातो. याच्यानंतर कसं घर चालवायचं? आणि पोटापाण्याचा प्रश्न कसा करायचा, कसं सोडवायचं, कसं काम गाठायचं? मित्र हो, तुमच्या आमच्या हातात आहे देश वाचवायचं, पण ते आम्हाला अजूनही समजत नाही. तुम्ही खरंच मित्र हो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा. इतकं आज आपले नवीन आपले मिलिटरीचे लोक मरतात, आपले सैनिक जातात, त्याच्यामध्ये जे बाहेर देशात गेले लोक, त्या पाण्यामधल्या निवेरवरती हल्ला केला, तिथं किती लोक गेली. काय चाललंय काय? आपला देश सुरक्षित आहे का? तर या देशातला नागरिक कशा ना कशा पद्धतीने मारायचं ते एक षडयंत्र चाललेलं आहे. आणि आता वाचायचं असेल तर तुमच्या आमच्या हातात आहे बाबा. अवघड आहे परिस्थिती, गंभीर विषय आहे. मला तुम्ही खरंच जास्तीत जास्त माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या किमान 5 तरी लोकांना तुमच्या ग्रुपवरून पाठवा आणि मला लाईक करा. जय भीम.